महाग वाटत होतं. आता सिलेंडर 1130 वर गेली तर पठ्ठी चिपटक नाही करून राहिली. अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला, 430चं सिलेंडर 1130 केलं, झोक्कानं 200 कमी केले अन्न मग म्हणते साल म्या कमी केले. अबे साल्या वखरले तुला 9 वर्ष. बरं तुम्ही शेतकरी आहे, कास्तकार आहे, तुमची बी शेकवली चांगली गरम फडक्यानं, शेकवली का नाही शेकवली? आता कुठं कुठं शिकवली? साधे साधे प्रश्न आहेत, खूप मोठे प्रश्न नाही. मी कास्तकार आहे, मायापाशी अजून बी 2013-14चे बिल आहे, मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे. DAP ची बॅग 538 रुपयाची होती का नाही? ह्या चोट्ट्यानं 1350 रुपयाची केली, त्या दाढीवाल्यानं केली का नाही केली? युरियाची बॅग 150 रुपयाची होती, 350ची बॅग केली. माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं रेट वाढवले? अरे कोणा रेट वाढवले? दाढीवाल्याला. जेवढंही फवाऱ्याचं औषध आहे, या फवाऱ्याच्या औषधावर चोट्ट्यानं GST लावला. आणि एवढा अहंकारी आहे जी, एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाचं, त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो, पेट्रोल पंपावर फोटो. आता पेट्रोल 67 रुपये लिटर होतो बुऱ्या दिनात, ते ज्याले बुरे दिन म्हणे तेव्हा 67 रुपये, आणि याच्या अच्छे दिनात 116 रुपये लिटर. म्हणजे जेव्हा 2014 सत्ता होती 67 रुपये पेट्रोल, 116 केलं. इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं साल्यानं 8 कमी केले. डिझेलचे रेट, आता डिझेल कायला लागते? तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले, अन्नधान्य काढाले, त्याला डिझेल लागते. नागरटीचा ट्रॅक्टर आहे त्याला डिझेल लागते. तुम्ही नागर सांगाले 3000 रुपये रेट आहे एकराचा नागरटीचा. 2014 हा रेट 1500 रुपये होता. विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याने रेट काऊन तुला डबल केले? तो एकच सांगते, डिझेल वाढलं. का वाढलं? कोण वाढवलं? माझ्या बापानं. अबे वाढवलं कोण? आणि त्याच्यात तो फोटो लावून राहिला. अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी? बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते त्या डेथ सर्टिफिकेट वर बी फोटो लावले का नाही? DAPच्या बॅगवर फोटो लावला, त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून DAPची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली, खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या. काऊन? तर त्या साल्यानं तिथं बी फोटो लावला. एक फोटो इथं लाव, हे काय ठेवतं आमचं इथं चिपको. हे डुंगण काय इथं ते आमचे एक एक लाव. अजी इरिटेट, म्हणजे टीव्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस, एवढा इरिटेट झाला आहे तो. आता पाऊस नाही लागत. रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉइंट बनवले ना, कोणाच्या पैशात? आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली, 6.25 लाख रुपये एका सेल्फी पॉइंटचा खर्च आहे. त्याच्या खिशातून गेले का? हे तर फकीर आहे सालं. ते स्वतः भाषणात म्हणते मैं फकीर हूं, झोला लेके चल देऊ. साले आमच्या गळ्यात टाक एक झोला, आम्हाला फकीर कर. त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान? त्याच्यासाठी बनवलाय ना आपण त्याले. आम्हाला लुटून खास आल्या. अजी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याला DAPच्या बॅगवर जो फोटो टाकला तर शेवटी दुकानदाराला सांगितलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यानं का याच्यावर पेंट मारा मग इका, कारण त्याचा फोटो आहे, आचारसंहितेचं उल्लंघन होते. आणि ह्या शिकला कवडीचा नाही आहे. तो स्वतः म्हणते का मैं अनफड हूं, त्यानं भाषणात म्हणलाय. त्याला प्रूफ पाहिजे असेल तर मी देतो. त्यानं मला पुन्हा कोर्टात केस टाकायचे, टाकून घ्या साल्याले. म्हणजे मी लय वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेतो.
या दाढीवाल्याले एवढ्या शिवाय कोणच नसून दिले जेवढ्या मी उघडा पाळला त्याला, कोणच नाही जी. तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा. मी एक व्हिडिओ घेतला रामायण ते राम मंदिर, 2.25 तासाचा व्हिडिओ. पहिलेच व्हिडिओ सांगून दिलं, काही भक्त नाही ते लंडोरे पोट्टे ते बशी त्याला म्हणलं कोण्या कोर्टात जायचं आहे, माझ्या विरोधात चाललं जायचं, कुठं जायचं आहे चाललं जायचं. 2.25 तासाचा बीजेपीनं रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून सांगितलं आहे मी. आणि आपल्याला मार सांगते हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला. मुसलमानात हिंदूले भांडून टाकन, त्या गुजरातची पॉलिसी राबवून राहिली या देशात. महाराष्ट्रात जातीत भांडण लावून टाकलं. मराठा ओबीसी भांडास आले हो तुम्ही. त्याच्यात मधात एक पिलांटू सोडलं धनगर, तिसरा भांडा तुम्ही. म्हणजे यायनं का केलं, यायनं जाती धर्मात भांडण लावायचे. अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला, ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला. अरे एवढं म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगितला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं का एकता एकात्मतेत राहा, आणि इथं हे जाती धर्मात भांडण राहून राहिले. अरे भारत देश होता का, या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे, सगळे लोक एकोप्यानं चांगल्या तऱ्हेने राहिले पाहिजे. असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं गव्हर्नमेंट. हे चोट्ट सरकार हिंदू मुसलमानात झगडे लागले पाहिजे असे पिक्चर टॅक्स फ्री करते. काश्मीर फाईल, केरला स्टोरी, तुम्ही समजून घ्या. ज्या कवी मोहम्मद इक्बालनं 1920 ले कविता लिहिली होती, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, त्याच्या मनात विष पेरलं आणि त्यानं पाकिस्तान वेगळा मागितला. तो पाकिस्तानात गेला, पाकिस्तान दिला. पण मात्र आपण आजही 15 ऑगस्टच्या अगोदरल्या दिवशी शाळेत असे रांगेत मोठे बसवते मैदानात, आणि आजही आम्ही गाणं म्हणतो सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, म्हणतो का नाही. 26 जानेवारीच्या अगोदरल्या दिवशी 25 जानेवारीला म्हणतो आपण, प्रॅक्टिस करतो त्याची. आम्हाला सांग, आमच्या पुराईत का पेरायला पाहिजे. आमच्या पुराईत ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा, हे पेरायला पाहिजे. तर त्या पोट्यात जर त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मेसेज म्हणजे यायनं देशात केलं का, तर यायनं देशात आपल्या पोट्याले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनवले. BSNL सारखी कंपनी फायद्यात होती, तिले गड्ड्यात नेली मसनात. तिचे जे अधिकारी होते BSNLच्या कंपनीचे, त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलं अगोदरच 52व्या वर्षी 50व्या वर्षी. आणि याच्या जागी ना याचा सोबती आणला मुक्या, करलो दुनिया मुठ्ठी में. मुक्या ओळखता का मुक्या, त्याचा भाऊ आहे अन्या. त्या मुक्याले म्हणजे जिओले मोठं करायचं होतं, म्हणून BSNLचं ढोबर बंद केलं आणि जिओ आणली. आणि तो जिओवाला त्याला माहित होतं बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या. एअरटेल पार गायब, आयडिया गायब. तुमच्या पैसे पहिले 2च सिम होते, आयडिया, एअरटेल, वोडाफोन होते ना. आता काय जिओ फुकट वाटलं, फुकट सिम, 2 GB डाटा अनलिमिटेड, 6 महिने फुकट दिलं मस्त. आणि झोक्कानच म्हणते 199 दिलं का नाही 6 महिन्यानं. मग तिथून 6 महिने नाही जात तर झोक्कानच त्यानं गेले 399. घे ना शकून, केले का नाही. बरं तिथून 6 महिने नाही जात तर साल्यानं पुन्हा केले 599, 2 GB डाटा अनलिमिटेड कॉलिंग. आणि आता 6 महिन्याच्या अगोदर, इलेक्शनच्या 6 महिन्याच्या अगोदर केले 719